आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। कशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे व काय मागणी केलेली आहे? आज आम्ही उस्मानाबाद शहरातील सर्व मुस्लिम समाजातील प्रातिनिधिक स्वरूपात लोक इथं येऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनामध्ये आम्ही हे सांगितले की येत्या काही काळापासून म्हणजे मागच्या 3-4 महिन्यापासून 5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला विशेष लक्ष करून काही जातीवादी संघटना, त्यांचे लोक, काही व्यक्ती आणि विशेष म्हणजे खेदाची बाब ही आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळातील काही मंत्री हे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून जातीवादी वातावरण तयार करून समाजामध्ये विष पेरण्याचं काम करीत आहेत आणि त्याचीच परिणिती म्हणून गेल्या काही आठवड्यात आणि काही दिवसापासून बीड येथील गेवराई येथील तालुक्यातील मस्जिद असो, तिथं तर अक्षरशः मस्जिदीमध्ये जिलेटिन लावून तिथं स्फोट घडवण्यात आला। सुदैवाने तिथं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आणि दर्गेवर झेंडे लावणे, दर्ग्यांची तोडफोड करणे, मुस्लिम समाजातील लोकांना शिव्याशाप देणे, अशा अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि तरी मुस्लिम समाज ह्या गोष्टी सहनशीलतेने घेत आहे। परंतु काही गोष्टी ह्या मस्जिदमध्ये स्फोट करणे वगैरे ह्या सहनशीलतेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आणि तेच आम्ही आज म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांना सांगितलेलं आहे की अशा समाजकंटक आणि अशा लोकांना जर तुम्ही योग्य वेळी पायबंद घातला, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली तर ह्या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल, जातीय सलोखा राहील व महाराष्ट्राची प्रगती होईल। त्याप्रमाणे तुम्ही नागपूर दंगल झाली, त्यामध्ये तेथील लोकांना जे जिम्मेदार तुम्ही धरलं, त्या लोकांवर देशद्रोहाचा खटला, इतर अनेक 307 वगैरे असे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अनेक लोकांवर कारवाई केलेली आहे। परंतु त्याच्यापेक्षाही गंभीर घटना म्हणजे मस्जिदमध्ये स्फोट घडवणं ही असून सुद्धा तिथं फक्त 2 लोकांना अटक होते, त्यांच्यावर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि हे जो महाराष्ट्र सरकार तर्फे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला जी म्हणजे वागणूक मिळत आहे, जी सावत्र वागणूक मिळत आहे, ते ह्या महाराष्ट्राला परवडणार नाही। तरी महाराष्ट्र सरकार हे सर्वांचे सरकार आहे। महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन ह्या गंभीर गोष्टी आहेत आणि समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहणे, समाजामध्ये शांतता नांदण्यासाठी आपण कठोरात कठोर पावले उचलावीत अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केलेली आहे।